UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील फरार आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। 2 आठवड्यापासून फरार असलेल्या आपटेला कल्याणमधील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय। कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार। गेल्या वेळी ज्यांची 5,000 वाढ झाली होती त्यांना आता 1,500, तर गेल्या वेळी 4,000 वाढ मिळालेल्यांना आता 2,500ची वाढ मिळेल। गोपीचंद पडळकरांची माहिती। संपाविरोधात असलेल्या सदावर्तेंचाच पगारवाढीनंतर गुलाल उधळून जल्लोष। संपात नसतानाही बैठकीत शिरलेले सदावर्ते म्हणजे घुसखोर, श्रीरंग बर्गेंची टीका। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांकडून अमान्य। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संख्याबळावर होणार, आताच नाव जाहीर करण्याची गरज नाही, पवारांची भूमिका। महाविकास आघाडीचं संख्याबळ आल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल, शरद पवारांच्या भूमिकेला काँग्रेसचं समर्थन। मुख्यमंत्रीपदासाठी मवियात कोणाची लढाई नाही, जागावाटपात ओढाताण होणारच, शरद पवारांची चर्चा करतच राहू, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादा आणि शिंदेंमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई। अजितदादाच 1,500 रुपये देत आहेत, अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरात, विरोधकांचा आक्षेप। देवेंद्र फडणवीसांनी कारस्थान करत सीबीआयच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला, चौकशीला सामोरं जाणार देशमुखांची फडणवीसांवर टीका। लातूरच्या निलंगा मतदारसंघातून भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकरांना उमेदवारी निश्चित। संभाजी पाटलांना मंत्री करण्यासाठी फडणवीसांना विनंती करणार, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। धर्मावरून चिथावणी देणाऱ्या भाजपच्या नितेश राणेंना भाजपच्या हाजी अराफत यांचं आव्हान। आम्ही मराठी संस्कृती मानणारे मुस्लिम आहोत, भाजपनं राणेंना खरा धर्म शिकवावा, हाजी अराफत यांचा सल्ला। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द, जमीन भूसंपादन करण्याच्या अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय। अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करण्याची गरज नाही, 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार, कृषी मंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा। 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।